सांसद नरेश मस्के ने आज ठाणे रेलवे स्टेशन का दौरा किया। बढ़ती यात्रियों की संख्या और स्टेशन पर चल रहे विकास कार्य का उन्होंने खुद जायजा लिया। ठाणे रेलवे स्टेशन पर यात्रियों की संख्या लगातार बढ़ती नजर आई। इसी को देखते हुए सांसद नरेश मस्के ने आज स्टेशन का दौरा किया। उन्होंने कहा कि अब समय आ गया है कि 12 डिब्बों की लोकल की जगह 15 डिब्बों की लोकल शुरू की जाए ताकि यात्रियों की भीड़ संभाली जा सके। ठाणे स्टेशन को नया रूप देने की दिशा में काम अब तेज रफ्तार पर बढ़ा हुआ है और आने वाले समय में यात्रियों को एक अनुदायी और सुविधाजनक स्टेशन देखने को मिलेगा। बघा, गेले कित्येक वर्षापासूनची मागणी होती की ठाणा स्टेशनवर प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढते, त्यामुळे लोकल ज्या 12 डब्याच्या आहेत त्या 15 डब्याच्या लोकल त्या ठिकाणी थांबल्या पाहिजेत। या दृष्टीने मी खासदार झाल्यापासून मी पाठपुरावा केला आणि आपण पाहताय प्लॅटफॉर्म नंबर 2, प्लॅटफॉर्म नंबर 3 आणि प्लॅटफॉर्म नंबर 4 हे लोकलचे जे प्लॅटफॉर्म आहेत त्याची 12 डब्यांच्या ठिकाणी 15 डबे थांबावे या दृष्टीने काम सुरू झालेलं आहे आणि त्या कामाची पाहणी करण्याकरता मी या ठिकाणी आलो होतो। वारंवार मागणी करून या लोकांच्या मागण्या आम्ही पूर्ण केलेल्या आहेत। प्लॅटफॉर्म नंबर 3 वर एक मंदिराची अडचण, छोटं मंदिर आहे, त्याची अडचण त्या ठिकाणी येत होती, त्यामुळे ते काम थांबलं होतं। त्याही कामाची आम्ही पाहणी केली आणि आम्ही रेल्वेला सांगितलेलं आहे की ते मंदिर आहे, ते छोटंसं मंदिर आहे, ते आपण दुसरीकडे शिफ्ट करू आणि त्या ठिकाणी प्लॅटफॉर्मची काय लांबी वाढणार आहे ती वाढूया, कारण दिवसेंदिवस प्रवासी वाढतायत आणि त्या छोट्याशा मंदिरामुळे जर तो प्लॅटफॉर्म वाढणार नसेल तर लोकांची गैरसोय होणार आहे आणि बाप्पा हा नेहमी भक्तांच्या पाठीमागे उभा राहतो आणि त्यामुळे बाप्पा आपल्या पाठीमागे उभं राहील आणि त्याला थोडंसं आपण दुसऱ्या जागी स्थलांतर करू अशा पद्धतीचे निर्देश या ठिकाणी दिलेले आहेत। शेवटी लोकांची सुविधा महत्त्वाची आहे, त्याचबरोबर एक्सिलेटरचे जे काम सुरू आहे ते थोडं संथ गतीने सुरू आहे। 3 दिवसानंतर जे काय फुटिंगचं काम आहे ते सुरू करायला सांगितलेलं आणि मी स्वतः त्या ठिकाणी येईल। पावसामुळे प्रचंड पडत असलेला पाऊस आणि त्यामुळे रेल्वेचे काही नियम आहेत, काही काम करता येत नाही, परंतु पाऊस गेलेला आहे, त्याही एक्सिलेटरचं काम सुरू होईल। त्याचबरोबर 7 आणि 8 नंबर प्लॅटफॉर्मवरचं एक एक्सिलेटर आहे, 9 आणि 10 नंबरचं जे एक्सिलेटर आहे त्या संदर्भात सुद्धा आम्ही पाठपुरावा करतोय। 4 एक्सिलेटर आम्ही खासदारकी आल्यानंतर ती सुरू झालेली आहेत आणि लोकांच्या सेवेत आलेले आहेत। आपण पाहताय त्या ठिकाणी जो काय आराम कक्ष आहे तो सुद्धा चांगल्या पद्धतीत, कॅन्टीन चांगल्या पद्धतीत केलेली आहे, बाथरूमची अवस्था सुद्धा चांगली आहे। यापूर्वी बाथरूमच नव्हती, परंतु अर्थात काही वेळा त्या ठिकाणी दुर्गंधी होत असते। रेल्वे प्रशासनाने डीमार्टला 2 बाथरूम दिलेली आहेत, डीमार्टने आतापर्यंत काही काम सुरू केलेलं नाहीये, त्याचा सुद्धा पाठपुरावा करतोय। आजच आम्ही तशा पद्धतीत अधिकाऱ्यांशी बोलणार आहोत। डीमार्ट जर काम करत नसेल तर ते काम रेल्वे प्रशासनाने दुसऱ्या एजन्सीला कडनं करून घ्यावं, हे सुद्धा निर्देश या ठिकाणी दिलेले आहेत। जास्तीत जास्त सुविधा प्रवाशांना देण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतोय। आम्ही म्हणत नाही की 100% आम्ही प्रवासी समाधानकारक सुविधा देत आहोत, परंतु यामध्ये सुधारणा करण्याचा प्रामाणिकपणे आम्ही प्रयत्न करत आहोत। आपण पाहताय शेड नव्हते प्लॅटफॉर्मवरती, शेडची कामं सुरू झालेली आहेत, शेड बसलेली आहेत चांगल्या पद्धतीने पावसापासून संरक्षण करण्याकरता सर्व प्लॅटफॉर्मवरती शेड त्या ठिकाणी सुरू आहेत। आपण या स्टेशनची पाहणी करावी, पूर्वीचं स्टेशन आणि आताचं स्टेशन यामध्ये तुम्हाला बदल नक्कीच दिसेल। नवीन इमारतीचं देखील काम युद्ध पातळीवर सुरू आहे। पार्किंग असणार, कशा प्रकारची पार्किंग असणार आणि खोल्या कशा असणार, लोकांना फायदेशीर राहील आणि प्रवाशांना चांगल्या सुविधा देतील अशा पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय। तर मुंब्रा अपघाता प्रकरणात पाहायला गेलं तर सीएसटीएमला मोठं आंदोलन छेडलं होतं, त्यामध्ये 5 पैकी 2 जणांचा मृत्यू झाला। ठाण्यात देखील अनेक घटना घडल्या, तसं फक्त अजून गुन्हा दाखल केला नाही, कारवाई झालेली नाही। बघा, त्याची चौकशी सुरू आहे आणि चौकशीचा निर्णय रेल्वे प्रशासनाने लवकरात लवकर लावावा आणि याला जबाबदार कोण याची हे निश्चित करावं आणि त्याच्यावरती कारवाई व्हावी, जेणेकरून भविष्यात अशा पुढे घटना घडणार नाही। रेल्वे स्थानक जे आहे ते पालिकेने त्याचं काम पूर्ण केल्यानंतर पार्ट रेल्वेकडून काही संचालक होत आहेत, तुमची पण बैठक झाली, आम्ही पुन्हा रेल्वेकडून जे काही शुल्क जे आहे त्या संदर्भात वाटाघाटी सुरू आहेत आणि मला वाटतं लवकरच ते काम मार्गी लागेल। तर ती मुलुंड आणि ठाण्याच्या काही कोर्ट आणि ह्याच्यामध्ये काही गोष्टी अडकलेल्या आहेत, पण लवकरच हे काम मार्गी लागेल आणि आपण पाहताय महानगरपालिकेकडनं जे इन्फ्रा निर्माण करायचं आहे ते आपण पूर्णपणे त्या ठिकाणी करतोय। काही घर शिफ्ट करायचे,
त्या संदर्भात पण लवकरच निर्णय घेण्यात येईल. मुलुंड आणि ठाण्याच्या मधलं स्थानक असणार आहे ते कधीपर्यंत लोकांना त्या ठिकाणी प्रवास करतील? कायदेशीर काही अडचणी निर्माण झालेल्या आहेत, रेल्वेच्या काही अडचणी त्या लवकरच दूर होतील आणि जवळजवळ महानगरपालिकेकडून जे काम करायचं आहे ते जवळजवळ अंतिम टप्प्यात आहे. सर, गेल्या काही दिवसापासून इन्कमिंग सुरू आहे. भाजपचे जे विकास म्हात्रे ते आपल्याकडे आले तर कुठेतरी भांडूप आपला डोंबिवलीमधले दीपेश म्हात्रे ते देखील आता भाजपमध्ये प्रवेश केला. ते म्हणतात की विकासाच्या मुद्द्यावरती गेलोय, मात्र विकास म्हात्रे म्हणतात की कुठेही विकास होत नव्हता म्हणून मला इथं उडी गेला. इनकमिंग आणि युतीमध्येच रस्सीखेच सुरू झालेली आहे. प्लॅटफॉर्मला शेड निर्माण करण्याकरता मी या ठिकाणी आलेलो आहे. रेल्वे प्लॅटफॉर्मला कदाचित प्रत्येक जण सुरक्षित शेड पाहत असतील आणि त्याच्याकरता आमच्या वेगवेगळ्या पक्षात येत असतील. शेडसाठी जात आहेत सगळेजण. शेडसाठी शेवटी सहारा आणि विकास हा फार महत्वाचा आहे. विकास म्हात्रे हे कालच आमच्यामध्ये प्रवेश केलेला आहे. आता काय त्यांचं नाव दीपेश म्हात्रे यांचं कारण मला माहिती नाही, पण विकास म्हात्रे यांनी स्वतः सांगितलेलं आहे की मला विकास पाहिजे, याकरता मी एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. खऱ्या अर्थाने कोणाचा प्लॅटफॉर्म मजबूत असणार आहे, त्यामुळे येणाऱ्या आगामी निवडणुकीमध्ये या प्लॅटफॉर्मवरती उडी मारायला सुरुवात केलेली आहे. शेवटी लोक ठरवतील आणि तुम्हाला दिसेल ठाण्यात कोणाचा प्लॅटफॉर्म मजबूत आहे. नक्कीच सर, पाहायला गेलं तर नरेश, सुरेश, परेश अशा प्रकारचं एक व्हायरल होतंय देशपांडेंचं. संदीप देशपांडेचा टी शर्ट व्हायरल होतं. नरेश, सुरेश, परेश या सर्वांनी चड्डीत राहायचं असं देखील टी शर्ट घालून ते कोणासंदर्भात बोलले? नरेश, सुरेश, परेश म्हणजे काय नक्की काय? गुजराती बांधवांबद्दल बोललेत का? कोणाबद्दल बोललेत का? मी काही पाहिलं नाही. मी पाहिल्यानंतर मी नक्की सांगेन कोणी कशात राहायचं ते. एकीकडे जे आहेत दोन पक्षातले नेते जे आहेत इतर पक्षामध्ये प्रवेश करतात. बदलापूर तुळजामधलं त्यांचा प्रचार देशासाठी एका महिलेने अर्ज केलाय. तिकीट देखील त्याच्या निश्चित झालं. तर मातोश्रीमध्ये देखील बैठक सुरू आहे. तर त्यांचा उमेदवार तर असणार ना. कुठल्या महिलांनी अर्ज केला? नाव काय महिलांसाठी राखीव आहे ते. महिलाच अर्ज करणार, आणखी कोण करणार? बदलापूर नगराध्यक्ष. ठाणे स्टेशन परिसरामध्ये रिक्षावाल्यांचं नेहमीच प्रवाशांना त्रास होतो. आता तसं मी म्हणाला की प्रवाशांच्या सुविधेसाठी तुम्ही जे सगळं आम्ही RTO कडे आणि ट्रॅफिक पोलीस स्टेशनकडे नक्कीच त्याची तक्रार करू की अशा लोकांना जर नागरिकांना छळत असतील तर RTO आणि ट्रॅफिक पोलीस त्याच्यावरती कारवाई करतील. काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला मुंबईमध्ये. काय वाटतं, महाविकास आघाडीमध्ये बिघाड दिसतो? बिहार निवडणुकीपर्यंत कदाचित असं बोलत असतील आणि नंतर पुन्हा ते महाआघाडीत येतील. आता आपल्या मनसेने जे आहेत त्यांच्याबरोबर युती केल्यामुळे काँग्रेस कुठेतरी नाराज असं देखील चर्चा सुरू आहे मुंबईमध्ये. तर काँग्रेसचं तर उत्तर देईल ना. काँग्रेसचा प्रवक्ता मी नाहीये, त्याच्यामुळे कदाचित काँग्रेस बिहार निवडणुकीपर्यंत मुद्दाम अशा पद्धतीने बोलत असतील. शेवटी ते आघाडी म्हणून युती करणार आहेत. रोज प्रेस कॉन्फरन्सला एकत्र बसतायत, मांडीला मांडी लावून बसतायत. बिहार निवडणुकीमध्ये याचा परिणाम होऊ नये म्हणून काँग्रेस अशा पद्धतीचे वक्तव्य करते. कारण आतापर्यंत काँग्रेसने देशातील नागरिकांना फसवलेलं आहे. आता सुद्धा बिहार निवडणुकीचा शेवटचा टप्पा झाला की दुसऱ्या दिवशी प्रेस कॉन्फरन्स घेऊन आपली महाविकास आघाडी जाहीर करते. राज ठाकरेंच्या घराच्या बाहेर सुरक्षा अचानक वाढवण्यात आलेली आहे. त्यामुळे अनेक लोक तर्कवितर्क काढले जातात. वडेट्टीवार म्हणतात कुठे सत्तारांना भीती वाटते म्हणून कुठेतरी आता हे नाही, मला नाही सुरक्षिततेचा विषय असेल